मागील अनेक दिवसांपासून मोडकळीस आलेल्या महापालिकेच्या परिवहन विभागामुळे शहरातील अंतर्गत बस वाहतूक पूर्णपणे विस्कळीत झाली असून याचा सर्वाधिक फटका विद्यार्थी, महिला, ज्येष्ठ नागरिक आणि सर्वसामान्य नागरिकांना बसत आहे। या पार्श्वभूमीवर अभिनव सामाजिक संस्थेच्या महिलांनी एकत्रित येत महापालिका प्रशासनाच्या ढिसाळ कारभाराविरोधात तीव्र नाराजी व्यक्त केली। नाही कुणाच्या बापाची सिटी बस सुरू झालीच पाहिजे, झालीच पाहिजे, झालीच पाहिजे, सिटी बस सुरू झालीच पाहिजे, झालीच पाहिजे, झालीच पाहिजे। यावेळी आंदोलनकर्त्यांनी सांगितले की शहरातील बस सेवा बंद असल्याने नागरिकांना एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाण्यासाठी मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे। विशेषतः विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी तसेच महिलांना दैनंदिन कामकाजासाठी प्रवास करताना आर्थिक आणि मानसिक त्रास सहन करावा लागत आहे। बस सेवा नसल्याचा फायदा घेत काही खासगी वाहनधारकांकडून नागरिकांची आर्थिक पिळवणूक केली जात असल्याचा आरोपही महिलांनी केला। शहरातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सक्षम नसल्याने सर्वसामान्य नागरिकांना अधिक पैसे मोजून प्रवास करावा लागत असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली। या अगोदर देखील आम्ही शहरातली सिटी बस सेवा सुरू व्हावी यासाठी आंदोलन केले। त्यावेळेस आम्हाला महानगरपालिका प्रशासनाने आश्वासन दिले होते की जानेवारी महिन्यात 100 ई बसेस प्रधानमंत्री योजनेअंतर्गत मंजूर झालेले आहेत आणि साधारणतः 30 बसेस या जानेवारी महिन्यापासून सोलापूर शहरात धावतील। परंतु अद्यापही 6 महिने उलटून गेले, सिटी बस सेवा सोलापुरातली सुरू झालेली नाहीये। यासाठी प्रशासनाच्या विरोधात आज आम्ही या ठिकाणी आंदोलन केलेलं आहे आणि प्रशासनाला आणखीन एकदा अंतिम आम्ही विनंती करणार आहोत की सोलापूर शहरातली सिटी बस सेवा ही सुरू करावी। कारण सोलापूर शहर हे यंत्रमाग कामगारांचं शहर आहे। कारखान्यामध्ये इथले कामगार जे जात येत असतात त्यांना जायला यायला त्रास होतो सिटी बस नसल्यामुळे, आणि सिटी बस बंद असल्यामुळे रिक्षावाले जे आहे ते मनमानी कारभार करत आहात। जवळपास तिप्पट ते चौपट भाडं रिक्षावाले लुटत आहेत लोकांना, त्यामुळे लोकांची हाल व्हायला लागली। आता शाळा कॉलेजेस सुरू झालेले आहेत, विद्यार्थी शाळा कॉलेजला जातात, परंतु त्यांना सिटी बस बंद असल्यामुळे विनाकारण जास्त पैसे खर्चावे लागतात। महाराष्ट्रामध्ये आपण बघतोय की महिला आणि मुलींच्या सुरक्षिततेचा प्रश्न हा ऐरणीवर आलेला आहे आणि अशा परिस्थितीमध्ये रिक्षामध्ये महिला किंवा मुलींनी एकटेपणामध्ये प्रवास करत असताना त्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण होते। अशा अनेक समस्या हे सोलापूर शहरामध्ये सर्वसामान्य नागरिकांना प्रवास करताना भेडसावत आहेत। परंतु महानगरपालिका प्रशासन हे झोपलेलं आहे, फक्त आश्वासनांचं गाजर आम्हाला देत आहे। सर्व प्रकारचे टॅक्सेस ह्या महापालिका प्रशासनाकडून लुटले जात आहेत आणि नुसत्या मोठ्या मोठ्या घोषणा केल्या जात आहेत। या सर्वांच्या निषेधार्थ आज या ठिकाणी आम्ही अभिनव संस्थेच्या माध्यमातून आंदोलन केलेलं आहे। महापालिका प्रशासनाने परिवहन विभागाला पुन्हा गतवैभव प्राप्त करून देण्यासाठी ठोस पावले उचलावीत, आवश्यक त्या बसेस उपलब्ध करून शहरांतर्गत बस सेवा तात्काळ सुरू करावी अशी जोरदार मागणी आंदोलनकर्त्यांनी केली। अन्यथा येत्या काळात अधिक तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला। या आंदोलनामुळे शहरातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला असून प्रशासन याकडे कितपत गांभीर्याने लक्ष देते याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे।